आणि त्यालाच विशाल शिंदेने दिलेलं शब्दरूप आणि ग्रंथरूप सुद्धा, कारण त्यांनी स्वतःच ते प्रकाशित केलेलं आहे. मी अंजना शिंदे हे आत्मचरित्र प्रकाशन आणि त्याचा समारंभ त्यामध्ये प्रारंभी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नुकत्याच संपन्न झालेल्या उदगीर येथील 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, माणसाच्या जगण्यातील मूलभूत जटिल व गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या अनेक पदरी पैलूंचा सखल व उत्कट वेध घेऊन गांभीर्याने लेखन करणारे मराठीतील अग्रगण्य असे कथाकार म्हणजे भारत सासणे. 1980 मध्ये प्रकाशित झालेल्या जॉन आणि अंजिरी पक्षी या कथासंग्रहापासून गेली 42 वर्ष लेखन करणारे, साहित्याची सेवा सातत्याने करणारे असे भारत सासणे यांचा स्वागतपर सन्मान विशाल शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि गेल्याच महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार सुद्धा सरांना प्राप्त झालाय. प्रतिमा सुंदर स्केच, कारण मुळातच विशेषात तब्बल 11,000 व्याख्यानं देणारे नामांकित वक्ते हरी नरके. मराठी, हिंदी, इंग्रजी 51 ग्रंथ त्यांच्या नावावरती आहेत. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक, त्यांच्या समग्र वाङ्मयाच्या प्रकाशनामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांचा स्वागतपर सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्यांचं स्केच देऊन या ठिकाणी हा सन्मान करण्यात येतोय. थोडं काका असं या अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तमाम मराठी जनांची मागणी आहे. पण त्यासाठी केंद्र सरकारला जो अहवाल सादर केला त्यामध्ये महत्वपूर्ण योगदान हरी नरके सरांचं आहे आणि ही फार महत्वाची बाब आहे. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास मुंबईहून या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासूनच स्वागत आहे. आणि यानंतर ज्यांच्या प्रेरणेने प्रोत्साहन कर सर यांचा आदरणीय बालवडकर सरांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय. मंचावरील फलटणकर. मी अंजना शिंदे या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभानिमित्त 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व लोकप्रिय लेखक आणि विशेष म्हणजे माझे आवडते लेखक माननीय बाळासाहेब सासणे, रवी प्रकाशजी. माझे थोडे लेखक आवडत आहेत ते म्हणजे रवींद्र पिंगे, जयवंत दळवी, वामन सोरगडे, गौरी देशपांडे, आशा बगे आणि सानिया. याच्यामध्ये सगळ्यात जर पहिला नंबर लावायचा असेल त्यांची सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत. तो म्हणजे भारत सासणे साहेबांचा अतिशय तरल लेखन. म्हणजे 1986 ला मी चीरदाह, अनर्थ किंवा दुस्तर हा संसार हे माझ्या संग्रही आहे. आणि 1980 कुठेतरी दिवाळ्यांकर मला वाटतं दीपावलीमध्ये वगैरे ते लेखन आलं होतं. अशा आणि साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होण्याचा त्यांना सन्मान मिळाला आणि एक अतिशय त्यांच्या भाषणाचा संपूर्ण महाराष्ट्रभर विचार केला गेला. त्याच्यावर उलट आणि सुलट अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार मांडले गेले. लेखक हा समाजाचा शिक्षक असतो आणि समाजाला दिशा देण्याचं काम या काळात खूप गरजेचं होतं. ते आमच्या नेमकं या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी केलेलं आहे असं मला वाटतं. त्यानंतर आमचे अतिशय जुने मित्र हरी नरके साहेब, सदस्य सचिव महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई, आणि चळवळीला वाहून घेणारा म्हणजे काल रात्री अक्षरशः ते औरंगाबादवरून व्याख्यान देऊनच आलेले आहेत. अतिशय बीजे असणारे, परंतु महात्मा फुले
जे साहित्य आहे त्याचं संकलन करून महाराष्ट्र शासनाचा अधिकृतपणे सर्व समाजाकडून मांडणारं हे व्यक्तिमत्व आणि 11,000 व्याख्यानं देणारे, वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं देणारं असे अतिशय महाराष्ट्रातलं लाडकं व्यक्तिमत्व आहे आमचं. आणि म्हणून हरिनानके साहेब त्याचप्रमाणे आमचे परममित्र आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व मानतो आम्ही या साहित्यातलं. आणि आमच्या प्रेमाखातर खास आहे ते म्हणजे रवी प्रकाश कुलकर्णी सर, मुंबईवरून आले खास आमच्या प्रेमासाठी. आणि ललित सारख्या मासिकातून गेले अनेक वर्ष मी त्यांना वाचतोय, ऐकतोय, पाहतोय. त्याचप्रमाणे माझे मित्र अतिशय हर उन्नरी. आणि त्याला सांगितलं की श्रीकांत चौगुले या कार्यक्रमाला तू थांबायचे. खरं तर त्याला सुट्टी लागली होती, घरातले सगळे कागदला गेले, पण हा बेचारा माझ्या प्रेमासाठी 4 दिवस थांबला ते श्रीकांत चौगुले. आणि ज्याने हे पुस्तक संपन्न केलं, ज्याने हे पुस्तक गेले वर्षभर लिहिण्याचे कष्ट घेतले, तो माझा मित्र म्हणतो मी त्याला, तो म्हणजे विशाल शिंदे. आत्मचरित्र हा एक असा प्रकार आहे की आज सगळ्यात लोकप्रिय वाङ्मय जर वाचलं जात असेल, आज आम्ही जेव्हा समाजात वावरतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की माहितीपर पुस्तकं किंवा व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं वाचली जात असतील, पण तुमची आमची पिढी जी आहे ती आत्मचरित्र वाचूनच मोठी झालेली आहे. आणि आम्ही असं नेहमी म्हणत आलोय, अरुण टिकेकर माझे चांगले मित्र होते. अरुण टिकेकर असे म्हणायचे नेहमी की आत्मचरित्राची संख्या किंवा आत्मचरित्राची गुणवत्ता हा त्या समाजाच्या प्रगल्भतेचा विषय असतो. जो समाज प्रगल्भ असतो त्या समाजामध्ये आत्मचरित्र हे अतिशय सुंदरपणे मांडलं जातं. आणि आज पहिलं जर आत्मचरित्र तुम्ही पाहिलं असेल म्हणजे आमच्या साहित्याचा मानदंड म्हणून आम्ही लक्ष्मीबाईंचं नाव घेतो. त्यांचा जन्म सर मी शोधला 1 जून 1866 जन्म त्यांचा. तो काळ बघा, परंतु ते स्मृतिचित्र आजही मानदंड म्हणून आपण मानतो. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग यांचे आहे ते दस्तऐवज एक छान प्रकारे एका काळाचं ते वर्णन आहे, दस्तऐवज आहे. मला दस्तऐवज आणि वाङ्मय हा वेगळा प्रकार आहे, मला मान्य आहे, परंतु याच्यामध्ये खूप मोठं काम झालेलं आहे. आज मी जेव्हा पाहतो तेव्हा 7,000 आत्मचरित्र आज प्रकाशित झालेली आतापर्यंत. म्हणजे 1866 पहिलं आणि आतापर्यंतची 7,000 आत्मचरित्र प्रकाशित झालेली आहेत. आणि मधल्या काळामध्ये आत्मचरित्र हे आत्मकथन या समानार्थी शब्दाने नाही वापरत, कारण आत्मकथन हे काळापुरतं असतं, आत्मचरित्र हे संपूर्ण आयुष्यात असतं. या अंजनाबाई शिंदे जेव्हा आत्मचरित्र लिहिलेलं गेलेलं आहे त्याच्यामधली तरलता, त्याच्यामधलं संघर्ष, त्याच्यामधला विचार हा खूप भावणार आहे. विनायक असेल, विशाल असेल, हे अतिशय कर्तृत्ववान बाई, रस्त्यावर भाजी विकून आपला संसार उभा करणारी. पण विनायक आणि विशाल सारखी 2 मोहरे समाजाला देणारी ही बाई एक अतिशय कर्तृत्ववान. आणि ज्या बाईने अतिशय जिद्दीने, आम्ही त्यांचे गुण आम्ही काढले तर आम्ही बघितलं, आम्ही दोघांनी विशालने आम्ही जेव्हा घेत होतो म्हटलं तुझ्या आईचे गुण लिहून काढ, सर 64 प्रकारचे गुण सापडले. विशेष एक बाई म्हणजे मला हिने आत्मचरित्रामध्ये कोसळणं आणि उभं राहणं याच्यामधलं जे प्रवास आहे तो फार मला महत्वाचा वाटतो प्रकार. अनेक आत्मचरित्र आम्ही वाचतो, माझ्याकडे सगळ्या प्रकारचे आत्मचरित्र, माझ्या स्वतःकडे 500 आत्मचरित्र येतात. परंतु ते सगळं वाचत असताना अंजनाबाई शिंदेचं जे आत्मचरित्र आहे आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं स्वतः. फक्त पहिलीच्या वर्गात 2च महिने शाळेत गेलेली बाई, कुठंतरी भुसरीला साक्षरतेच्या वर्गात शिकलेली बाई, पण इतकं तरल, इतकं उत्तम, इतक्या व्यक्तिमत्व विकासाचं दुसऱ्याला प्रेरणा देणारं असं हे साहित्य त्या बाईने लिहून ठेवलं. खरोखर मला आत्मचरित्र हे अतिशय वेगळ्या प्रकारचं वाटलं. मला रवी प्रकाश कुलकर्णी सरांचा फोन आला की फटकर मला ते जुनं काय त्यांनी लिहिलेलं तुम्हाला पाहायचंय. तर अशा पद्धतीनं आत्मचरित्र ललित लेखांच्या साहाय्याने सुद्धा आत्मकथन होतं. अगदी दुर्गाबाई भागवत सारखं, दुर्गाबाई भागवत त्यांनी कधी आत्मचरित्र लिहिलेलं नाहीये, परंतु त्यांचं जे ऋतुचक्र आहे त्यातून ते व्यक्त होतं. जयवंत रवीनं काय लिहिलं, आत्मचरित्र ऐवजी नावाचं लिहिलेलं बा, याच्यातून ती माणसं व्यक्त होताना दिसत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आता आत्मचरित्र हा प्रकार फार लोकप्रिय आहे. दशकामध्ये जी दलितांची जी अतिशय सुंदर साहित्य आली त्यांनी अक्षरशः हातून गेलो साहेब. ते खरंच आहे, ते बलूस असेल, उपरा असेल, आता जे मी वाचलेलं आहेत अनेक,
म्हणजे मराठी लेखकांच्या मराठी साहित्यातील आत्मचरित्र वाचनाने माझ्या मराठी साहित्यामध्ये अतिशय मोठी उंची गाठली. आणि ते म्हणजे असेल माधवी देसाई यांचं नाच ग घुमा, हंसा वाडकर यांचं सांगते ऐका, लालन सारंग यांचं जगले जशी, शांताबाई कांबळे यांचं माझ्या जन्माची चित्रकथा, उर्मिला पवार यांचं आयदान, सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवासी, साधना आमटे यांचं समिला, बेबी कांबळे यांचं जिना आमचं. अशा प्रकाराने स्त्री लेखिकेने या मराठी वाङ्मयामध्ये मोठी भर घातली. आणि त्या परंपरेचं म्हणजे स्मृती चरित्रेनंतरचं जवळ जाणारं असं आत्मचरित्र म्हणजे अंजना शिंदे हे पुस्तक मागच्या कोरोनाच्या काळात रामनवमीच्या दिवशी दुःखद असं याला दुःखाची किनार आहे आत्मचरित्राला. खरं तर आम्ही अतिशय साधेपणानं आईची स्मृती जपण्याचा प्रयत्न करतो. कालच मातृदिन झाला. आई असते तोपर्यंत किंमत कळत नाही, आई नसल्यानंतर कशाला किंमत उरत नाही जगामध्ये. आई असावी लागते माणसाला. तुम्ही किती वयाचे असा, 60 वर्षाचे असा, 70 वर्षाचे असा, आणि तो पुरुष असू द्या स्त्री असू द्या, तुम्हाला जर तुमचा मुलगा गेला, तुमचा नवरा गेला तर कुशीत घेऊन सांभाळणारी एकच असते म्हणजे आई. बायक घाबरू नकोस म्हणायला एवढ्यासाठी आई लागते. जेव्हा आई जाते ना तेव्हा माहेर संपत आहे बाईचं. आणि या बाईने इतका वेगळ्या प्रकाराने विचार करणारी बाई आली कुठून मला हे कळत नाही. या बाईच्या मध्ये ती जिद्द, उमेद व्यक्त करण्याची जी ताकद, तिचे डायलॉग्स बघा, ते स्वतः दिलेले संवाद बघा, ते निसर्ग चित्र बघा. हे म्हणजे पुणे जिल्ह्यातील 3 तालुक्याचं त्यांनी वर्णन केले. ते म्हणजे हवेली, आंबेगाव आणि खेड या 3 तालुक्याचं वर्णन इतकं सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आणि म्हणून मला हे आत्मचरित्र खूप भावलेलं आहे. आणि मागच्या रामनवमीला आई गेली, विनायक आणि विशालने खूप प्रयत्न केले. तो सारखा फोन करायचा, आई करायचा, परंतु एक काळ असा आला, एक काळ अशी शांत बसून वांद्रे महाराजांचं प्राध्यापक होते, त्यांचं कीर्तन झालं. तिथल्या महिलांना फक्त त्या आईचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्याच्या आदिवासी महिलांना आणि 100 साड्या वाटल्या, मुलांना पुस्तकं दिली शाळेतल्या सगळ्या. कारण समाजाची जाणीव, समाजाचं देणं फेडण्याचं एक ही संधी आहे. नंतर रवी प्रकाश कुलकर्णी साहेबांचं हस्ते भाग्य तुमच्याकडे एकाच वेळेला तुम्हाला 2 वेळा प्रकाशन करायला मिळतंय. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या समारंभामध्ये रवी प्रकाश कुलकर्णी साहेबांच्या हस्ते आमचे मित्र आले नाहीत का आले मला माहित नाही, म्हणजे विश्वास वसेकर साहेब त्यांनी हे पुस्तक दिलं आणि तिथं प्रकाशित झालं, त्याचे फोटो आले. आणि आमचं भाग्य आहे की साहेब परत तुम्ही या कार्यक्रमाला आलात तर हे पुस्तक आज हे लोकप्रिय होईल. यात माझा वाटा खूप कमी, शहाचा वाटा विशालचा आहे. खूप कष्ट करणारा मुलगा, त्याची बायको विनायक, त्यांची मिसेस, या परिवाराने खूप मोठं. आई गमावल्यानंतर मी मगाशी सांगितलं की आई गेल्यानंतर आई तोपर्यंत किंमत कळत नाही. ज्याला आहे ना त्यांनी सांभाळावं एवढंच मी फक्त सांगू शकतो. कारण माझी आई निरक्षर होती साहेब, त्याला काही कळायचं नाही. राष्ट्रपती पुरस्कार वगैरे ही सगळी गणपतराव बालवडकर, माशळकर साहेब, आमचे काही बागा बसणारे या प्रिया जागा, ज्ञानपूर तापकीर साहेब यांच्यामुळे आमचं आयुष्य घडलेलं साहेब. यांनी माझं आयुष्य पाहिलेलं. माझी आई निरक्षर होती आणि त्याला राष्ट्रपती पुरस्काराची तार आली. ती बाहेर ज्वारी निवडत बसली होती आणि ज्वारी निवडता तार आणून पोस्टाने सांगितलं तुमच्या पोराला राष्ट्रपती पुरस्कार मिळतो. त्याला ते राष्ट्रपती कळत नाही, पुरस्कार कळत नाही, काय कळत नाही. पण तिच्या डोळ्यामध्ये जे तेज दिसलं ना, मला आजही मी पंढरपूरचा असून पांडुरंगाच्या डोळ्यात सुद्धा दिसलं नाही. अशी माझी आई होती. आई वेळा मुलगा आहे म्हणून मी त्याला मदत करू शकलो दुसऱ्या आई वेळेला. अत्यंत हृदय असं मनोगत आणि त्याचबरोबर या पुस्तकाच्या निर्मिती पाठीमागची प्रेरणा, भूमिका आणि अंजना शिंदे यांच्या व्यक्तित्वाचे पैलू उलगडत सुंदर शब्दात व्यक्त झालेल्या मनोगतानंतर प्रकाशनाच्या पूर्वी 2 मनोगत या ठिकाणी होतील. त्यामध्ये ज्यांच्या हस्ते संमेलनामध्ये प्रकाशन झालं आणि आम्हाला याचा फार मोठा आनंद आहे की तुम्ही आम्हाला वेळ दिली. या पुस्तकासाठी प्राध्यापक विश्वास वसेकर यांची प्रस्तावना लावली आणि विशाल शिंदे यांनी शब्दांकन केले. सन्माननीय इतर मान्यवर आणि पाहुणे, अत्यंत उगवती भाषा, जीवन रसरसीत असं जीवन अनुभव यामध्ये मांडलेला आहे. 292 पानांचं हे संपूर्ण चरित्र या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये समारंभपूर्वक प्रकाशित होते. एक सेकंड, आराम. यामधलं एक वाक्य सर सगळ्यांनी इकडे प्लीज. बेटा उगवती, लालित्यपूर्ण, सुंदर आणि उत्तम आहे. दुसऱ्याच्या घरी घरकाम,
नंतर रस्त्यावरची भाजी विक्री आणि वीटभट्टीवर जाऊन मुलं काकेत घेऊन डोक्यावर पाटी घेऊन भाजी विक्री आणि त्यातून मुलांचं घडणं पण हे आनंदानं रसरशीनं जगणं काय असतं ह्या बाईनी ते केलं आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचं असं आत्मचरित्र आहे आणि त्याचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थित होतोय. आपणही टाळ्यांच्या रूपाने या प्रकाशनाला सोबत करूया. लगेच हे पडणार असतात आणि भारत सासणे आमचे मित्राचा अध्यक्ष झाल्या त्यामुळे सध्या त्यांना भाषणाची प्रॅक्टिसच करायला लागेल की त्यांना सुद्धा माहित नसेल की पुढच्या क्षणाला आपण कुठे जाणार. तर हे वर्षभर भाषण देणार आहेत आणि मी काही भाषण देण्याकरता प्रसिद्ध नाही. म्हणजे कॉलेजमध्ये असताना आणि पुढे सुद्धा एकदा युनिव्हर्सिटीत मला भाषणाला बोलवलं होतं आणि मी वेळेत गेलो आणि आमच्याकडे वेळेत जाण्याकरता प्रसिद्धी नाही आहे. तर मी म्हटलं की म्हणजे येण्याच्या अगोदरच मी भाषण केलेलं आहे आणि त्यामुळे मी असण्याची काही गरज नाही. तेवढ्यात आमच्या सरोजिनीबाई म्हणजे वैद्यबाई आल्या आणि त्यावेळेला नाही 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 ती मुलं गोळा करायला लागतात ना. तर इथे कोणी गोळा करायला लागलेलं नाही. हा सुखद भाग आहे. तर सरोजिनीबाई काय बोलल्या वगैरे हे नंतर मी सांगतो. ह्या पुस्तकाची गंमत सांगतो की आम्ही ह्याला गेलो होतो भाषणात. सासण्यात अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला जाणं भागत होतं कारण हा माझा आवडता लेखक आहे. म्हणजे जाता जाता सांगून जातो मी गप्पा मारणार आहे बरं का. भाषणाची जबाबदारी या दोघांना. सासण्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी होतो. हरिनरके अजून हरिनरके व्हायचे होते आणि मुंबईच्या फुल्यांच्या त्याच्या पट्ट्या चोरीला गेल्या होत्या. त्याचा शोध घेण्याकरता त्यांनी जो प्रवास केला होता त्या प्रवासात ते माझ्या ऑफिसमध्ये आले होते आणि ती पहिली बातमी मला वाटतं मी केली होती ना. अजून म्हणजे लक्षात आहे बरं. नाही हल्ली मतभेद फार होतात ना. तर असे दोन माझे मित्र आणि त्यांच्यासोबत गाड्यावरून नळ्याची यात्रा म्हणून मी आहे. तर ह्याची गंमत काय झाली की आम्ही संमेलनाला गेलो होतो आणि वसेकर आले नाहीये. तर वसेकर आले बरे झालं बरं आलं एका पुस्तकाचं प्रकाशन करायचं. तर मी म्हटलं आणखी लोक नाही नाही नंतर तुम्ही सापडणार नाही. मग आम्ही उभे राहिलो आणि हल्ली प्रकाशन म्हणजे काय म्हणजे तुला जाता जाता सांगून टाकतो की पुस्तक नसलं तरी सुद्धा मी प्रकाशन केली. लोकांना फोटो हवे असतात आतमध्ये काय आहे ते नंतर बघा. म्हणजे मग काय अशा वेळी काय परिस्थिती होते की आम्ही ते सोडतच नाही. प्रकाशन झालेलं आहे आणि प्रेससाठी फोटो नंतर देता येतात. तर तसं नव्हतं. वसेकरांनी माझ्या हातात पुस्तक दिलं पटापट फोटो काढले आणि इतकी गर्दी होती तेव्हा आणि अनेक लोक बोलत होते. म्हणजे सासऱ्यांच्या हातात पण किती 100-200 पुस्तकाचं प्रकाशन झालं असेल. तर माझ्यासारख्या चिल्लर माणसात 50 पुस्तकाचं प्रकाशन मी केलं. आणि त्यावेळी वसेकरांना मी म्हटलं वसेकर माझ्या हातातून प्रकाशन झालं की ते पुस्तक जास्त आणि मला आनंद वाटतो की हेही पुस्तक त्या रांगेत आहे. म्हणजे मी माझ्या CBI वगैरे असं काही म्हणत नाही. तर हा एक भाग झाला. पण त्या संमेलनाच्या गर्दीच्या ह्याच्यात मी सगळं विसरून दरम्यानच्या काळात मी आलो त्या दिवशी वसेकरांची चूक झाली का माझी चूक झाली मला माहित नाही. त्या गडबडीत ते पुस्तक वगैरे मी काही घेतलं नाही. आणि आपले सर जे आहेत पैठणकर हे माणसं जोडण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांनी आता फुलांची उपमा दिली. ते दोऱ्यात होण्याचं काम हे करतात आणि त्यामुळे मोठी माळ जी होते. तर ह्या पैठणकरांचा मला फोन आला की असं असं एक पुस्तक आहे आणि ते तुम्हाला पाठवायचं आहे. तर माझ्याकडे पुस्तक येत असतं म्हटलं पाठवा. आणि ते पुस्तक आलं पोचलं का वगैरे म्हणजे कुरिअर सर्व्हिसच पैठणकरांनी करायला पाहिजे. कारण का त्या गर्दीमध्ये अनेक गोष्टी आम्हाला मिळाल्याच नव्हत्या. आणि स्मरणिका हे साहित्य संमेलनाचा एक फोटो असतो ना म्हणून त्याच्या पैठणकरांच्या मागे तर त्यामध्ये आधी स्मरणिका पाठवतो आणि मग पुस्तक पाठवतो. आणि पुस्तक आलं आणि पाहिल्यानंतर म्हणजे लक्षात आलं की त्याच्याकडे पुस्तक पाहिलं कुठेतरी आणि थोडी स्मरणशक्तीला ताण दिल्या लक्षात अरे आपणच या पुस्तकाचं प्रकाशन केलंय. पण तोपर्यंत मी वाचलेलं नव्हतं आणि हे पुस्तक कुरिअर सर्व्हिस फार उशिरा आली आणि यांच्यासारखा फोन आलं का विचारत होता पाठवलंय
मी म्हटलं अहो, शाळेत सुद्धा मला एवढे उत्तर द्यायला लागेल. तर मला पुस्तक मिळाल्यानंतर मी कळवतो तुम्हाला. आणि मला वाटतं 3:30 वगैरे असे वाजले होते आणि 3:32 त्यांना मी मेसेज केला की बाबा मला पुस्तक मिळालंय आणि या क्षणापासून मी वाचायला सुरुवात करतो. आणि सलगतेने रात्रभर मी ते पुस्तक वाचलं आणि याला लगेच कळवलं. हा झोपला असेल तर 8:30 सकाळी किंवा रात्री आधीच कळलं असेल त्याला सगळ्यांनी, त्यात मी कशाला खेळायला पाहिजे म्हणून सकाळी सांगितलं पुस्तक वाचलेलं आहे, आवडलेलं आहे आणि मला बोलायला सुद्धा आवडेल इतकं ते सांगितलं. आता त्या पुस्तकात काय आहे काय नाही तर या मंडळींसाठी मी थोडा विषय ठेवतो ना. आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की मी वाचण्याकरता थोडंफार प्रसिद्ध आहे. ललितपणे मी सातत्याने लिहित असल्यामुळे नवीन नवीन माहिती माझ्याकडे येते, ते मी तुमच्याकडे देतो. तर ह्या पुस्तकाचा विशेष मी काय सांगेन, आत्मचरित्र असतात, आत्मचरित्र लिहिणारे खूप असतात. मुली फार आत्मचरित्र किंवा चरित्र कमी लिहितात, पण त्यांच्या मुली सुद्धा अलीकडे लिहायला लागल्या. आपल्या आईबद्दल त्या लिहितात. पण एका मुलाने आपल्या आईचं आत्मचरित्र शब्दांकडे बहुधा जगाच्या ह्याच्यात एकमेव उदाहरण. आणि त्याचं हे मला महत्व आहे. उद्या कुठलाही माणूस असेल किंवा त्याला सांगता येईल की नाही अरे तू सुद्धा आईचं आत्मचरित्र लिहू शकतो. आता याच्यात त्रुटी काय आहेत वगैरे आपण समीक्षकांवरती सोडतो, पण हा एक नवा पांडा पाडलेला आहे. त्याबद्दल मी विशालचं अभिनंदन करतो. त्यांचे दुसरे बंधू फार मागे बसले, पण त्यांचा पण यात वाटा आहे मला माहिती आहे. आणि सगळ्या कुटुंबियांनी केलेलं हे काम अभिनंदनीयच आहे. आता पुढच्या लोकांसाठी एक मुद्दा मी आणखी सांगतो. आत्ता चौगुले सरांनी पण सांगितलं आणि नेहमी ना पुस्तकाबद्दल बोलताना मुखपृष्ठाकडे फारसं कोणाचं लक्ष द्या. म्हणजे आपल्याकडे माहिती असेल ना पुस्तक आलं की पहिले त्याला कवर. कलावंतांनी एवढी मेहनत केली असते. हा इतका सुरेख फोटो काढलेला आहे त्या विशालच्या पत्नीने केलेला आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी आल्याला काही सांगितलं की अतिशय उत्तम काम केलेलं आहे. 4 वर्षापूर्वी काढलेलं सहज एका बाल्कनीत असं थांबून काढलं. सहजतेने काम करतो ना तेच उत्तर होतं. कष्ट केलं की काही नाही गडबड होतं. तर ह्या निमित्ताने विशाल यांचं कौतुक तर आहेच, पण ह्या मॅडमचं पण मुद्दाम पडलं होतं. आणि आपल्याकडे काय असतं ते नवऱ्यानेच सांगितल्यावर फोटो काढले पाहिजे असं नाही. तुमची फोटोग्राफीची कला सातत्याने ठेवा, म्हणजे निदान माझा फोटो जे काढण्यात का आला असं म्हणता येणार नाही. तुमचं पोर्ट्रेट राहिले गडबडीत. आणि काल मला कोण सांगितलं तुमचा फोटो हवा या ह्याच्यात या 11th आवरला केलेलं ऍड बरं का. आणि मी घुसलेलो नाही. नाही बाबा या व्यवसायात असल्यामुळे लोक कशी घुसतात फोटो करतात असे. म्हणजे शासनाला कळलं असेल की हे करताना आम्हाला स्टेशनवर न्यायला आले ते त्या तिसरेच लोक कोणतरी पुढे आले आणि अशी बांधवाद करून त्या फोटोचं काय होतं मला माहित नाही. पण ही पोर्ट्रेट सगळी इतकी सुंदर केली त्यामुळे मला काही दिवसही वाटत अजिबात नाही. वा तेवढा दिवस लगेच गेला असेल की तुमच्याकडे करणार. तर ही पोर्ट्रेट्स पण सुंदर आहे, त्याच्या हातात जादू आहे. पण ह्या निमित्ताने मी सांगतो की लेखनाचा गुण ह्याच्याकडे आहे आणि लेखन ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. ती नुसती वंशपरंपरेने त्याला कष्ट करायला आणि त्या कष्टात तू उतरलेला आहेस. तर आता इथेच थांबू नकोस, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं चित्र काढताना चित्रकाराच्या मनात काय असतं हे कुठे कसं येईल चित्र कसं पाहावं हे तर ह्या संबंधात लेखन करावं त्याला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान मनोगत व्यक्त केलं सरांनी. खर तर प्रकाशन हा शब्द पुण्यातल्या पेठांमध्ये वाड्यांमध्ये आतल्या बाजूला पुस्तकं आधी तयार व्हायची आणि ती वितरणासाठी बाहेर आणली की ती उजेडात यायची, म्हणून प्रकाशन हा शब्द रूढ झाला. पण या प्रकाशनासाठी साक्षात रवी प्रकाशांचा प्रकाश लावावा आणि ते भविष्यात महाराष्ट्रात अधिक प्रकाशित व्हावं, उजळावं अशी सदिच्छा शुभेच्छा द्यायला सर आले, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. यानंतर खरं तर मुळातला
असं थोडं चेंज करून ठेवलं. बर बर ओके अच्छा. खरं तर बोलतो शेवटी. हे लावून गेलो. ही सर्वच मंडळी इथं आली, त्यांचे आभार मानतो. माझ्या आईला वाचवण्यासाठी मी जेवढे प्रयत्न केले तेवढेच प्रयत्न आमचे पराग संपळ त्यांनी केले. आज पावना हॉस्पिटलचे दादा वडावकर आले नाही, ते पण येणार होते. परत राजेंद्र धोरडे सरांनी पुस्तकाला फार मदत केली. तसे संजय तामाणे, परत माझ्या दोन्ही टीचर आल्या. मला 43 मार्क होते मराठीत. मला फार अवघड जायचं, म्हणजे मी आता पण कधी कधी म्हणून शब्द विसरतो बऱ्याच वेळा कसा लिहायचा. म्हणजे मला लिहायला प्रॉब्लेम होतो थोडा. गावावरनं पी.टी. शिंदे ज्यांच्यामुळं आमचं गाव हिरवगार आहे, म्हणजे आमच्या गावाचे GR आहेत ते त्यांच्यामुळे आहेत. तसेच पी.टी. शिंदे आणि जिजाराम गुरुजी सर इथं आलेत. तसेच माझे गुरु दीक्षित सर इथं आलेत. सगळीच मंडळींचे मी आभार मानतो. मला सांगावंसं वाटतं की हा सगळ्यांसाठी हा प्रकाशनाचा समारंभ आहे, आत्मचरित्र प्रकाशन. पण माझ्यासाठी हा प्रकाशनाचा नाही आहे, माझ्या आईच्या स्वप्नपूर्तीचा हा प्रसंग आहे. म्हणजे माझ्या आईला हे माहीत नव्हतं की याला आत्मचरित्र म्हणतात. तिने 250 पानं लिहिली. म्हणजे आज माझ्याकडनं राहिलं खरं आणायचं, पण मी सगळ्यांना व्हॉट्सअप करेन. तिचं हस्ताक्षराचं प्रत मी आणायचं विसरलो गडबडीत. तर तिला वेलांटी, उकार, मात्रा असं फार काही म्हणजे कॉमा वगैरे तिला कळायचं नाही, कारण ती 2च महिने गेली होती शाळेत. तिचे मामा आणि मामे शिक्षक होते दोघं पण, ते राहून गेलं शिक्षण तिचं. त्याच्यानंतर तिने जवळजवळ 8 वर्षानंतर ती रात्र शाळेत शिकली. म्हणजे ती लग्नाच्या आधी काही वर्ष, 8-10 वर्षानंतर, म्हणजे साधारणतः 9वी-10वीचं एज असेल तिचं, त्यावेळेस ती भोसरीच्या रात्र शाळेत जायची. तर तिथे तिला लिहायला वाचायला यायला लागलं. तिथे तिने म्हणजे शिकली ती. आणि तिचं स्टोरी हे मीच नाही, मला वाटतं आमचं कोणताही नातेवाईक लिहू शकला असतं. जरी आईने लिहिलं नसतं ना तर कोणीही लिहू शकलं असतं. कारण माझा भाऊ लिहू शकला असता. त्याचं कारण आहे, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे तिचं आयुष्य तसं खडतर होतं. म्हणजे जन्माच्या वेळेस काही मामा घरच्या तिच्या दुःखद आठवणी होत्या. त्याच्यानंतर जेव्हा ती घरी गेली, म्हणजे माझी जी आजी, आईची आई, तिला तिच्या भावावर फार प्रेम होतं. आणि तिची मामी वारली म्हणून ती 2 वर्ष मामाकडे जाऊन राहिली मुलं सांभाळायला. माझ्या आईचं वय असेल बहुतेक 4वी-5वीचं, म्हणजे 9-10 वर्षाची. त्यावेळेस ती खड्ड्यांच्या कामाला जायची. फॉरेस्टची बरीचशी कामं चालायची पारगाव भागामध्ये, आंबेगाव तालुक्यात. तर तिथे तिने खड्ड्यांची बरीच कामं केली. तर ती संबंध घर बघायची. सगळ्यात मोठी जी मावशी होती ती शाळेत जायची. आणि मामा घरी गेल्यामुळं माझ्या आईचं शिक्षण थांबलं होतं. तर तिने संबंध कुटुंब पाहिलं. जवळजवळ ती 2 वर्ष ते कुटुंब पाहत होती सगळं. लहान भावंड आमचा, माझ्या आईपेक्षा जो लहान मामा आहे सीताराम बाबंग, ते पण आले तिथे, ते पण शिकले. एक मामा पुणे जिल्हा शिक्षण महामंडळात आहे, दुसरा मामा सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे संबंध कुटुंब पुढे शिकवलं तिने मामा घरी सगळ्या, म्हणजे पहिल्या मावशीचं शिक्षण मामा घरी गेल्यामुळे थांबलं. दुसरी शिकली नाही मावशी. माझी आई मामा घरी गेली आणि थांबलं शिक्षण. तिकडे जाऊन थोडं काम करायला लागायचं म्हणून शिक्षण थांबलं. पण माझ्या आईने भांडणं केली माझ्या आजीशी. थोडी लहान होती पण म्हटली आता कोणाला पाठवायचं नाही. त्याच्या पुढे मग कुठल्या भावंडांचं शिक्षण थांबलं नाही. मग माझ्या आई जाऊन आली मामाकडे, त्याच्यामुळे पुढचे सगळे शिकले. खरं कसं वाटलं आईला द्यावं, कारण तिला जेव्हा समाधानाचा काळ आला, म्हणजे आमचं भाजीचं दुकान चालू झालं औंधगावमध्ये. पहिली ती लग्न करून खेडमध्ये राहिला. 2 वर्ष जवळजवळ ती खेडमध्ये राहिली, 1.5 ते 2 वर्ष. माझे वडील मार्केट यार्डला, म्हणजे भायखळ्याच्या मार्केट यार्डला दलाल होते. तिथं त्यांचा व्यापार होता. तिथून ते सोडून गावी आले. गावी आल्यानंतर थोडे चंदी मनाचे आहेत, मनाला हवं असं वागतात, फार खंबीर आहे. पण आमची आई थोडी नाराज की घरात तुम्ही काम करा. माझे वडील फार काम करायचे 2 वाजेपर्यंत आणि 2 वाजेनंतर निघून जायचे. थोडे घरात एकत्र कुटुंबामध्ये थोडेसा त्रास व्हायचा की अरे काम नाही करत. ते माझ्या आईला थोडं वाईट वाटायचं की सगळे बोलतात माझ्या नवऱ्याला. म्हणून थोडं काही कारणामुळे ते पुण्यात आले. तर ते कुठे आले, भोसरीमध्ये आले. भोसरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलच सांगतोय, थोडं पुस्तकच सांगतोय, तुम्ही जरूर वाचा, डिटेल आहे त्याच्यामध्ये. भोसरीमध्ये आल्यानंतर माझ्या जे काही नाही थोडंच सांगतो मी तुम्हाला. त्याचं जर्नी का सांगतो, एकदम शॉर्ट सांगतो. भोसरीमध्ये आल्यानंतर तिथला जो काही काळ आहे तो त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ते सिंध कॉलनीत आले. मला एक प्रसंग सांगावा असं वाटतो की सिंध कॉलनीत तिला घरकाम करावं लागलं. तिला
तिला पण वाईट वाईट होत होतं की मला घरकाम करावं लागतं. आणि काही कारणांनी काय झालं की त्या एक 20 रुपयाचा आळ माझ्या आईवर त्यांनी घेतला. कुणीतरी पैसे दुसरे चोरले होते. तिला वाईट वाटलं, तिने काम सोडलं. काम सोडलं तर त्या बाईंनी घर पण खाली केलं आणि पूर्ण शून्यापासून आयुष्य स्टार्ट झालं. पहिलं झालं गावात, तिथून भोसरीला शून्य, तिथून औंधला घरकाम शून्य. ते काम सुटलं, आनंद पार्कच्या कोपऱ्यावर बसलं. माझे वडील म्हणत होते चला आपण जाऊ आता परत. आनंद पार्क ते पुन्हा नाही बोलतो मी थोडा पास होईल पण बोलतो. आनंद पार्क मधनं ते पुन्हा दुसऱ्या ठिकाणी त्यांनी घरकाम शोधलं. तिथून ते औंधगावच्या भाजी मंडई जिथं आता आहे तिथे पुढे नाट्यगृहाच्या इथे ते रस्त्यावर भाजी विकायला लागले. तो काही काळ आहे त्याच्यामध्ये. आणि मग नंतर तिने आम्हाला शिकवलं तो काळ आहे. मग समाधानाचे शेवटचे 7-8 वर्ष होते तिचे. त्याच्यात ती सारखी स्टोरी सांगायची. असं झालं ते सबंध आमच्या सगळ्या नातेवाईकांना पाडलं. म्हणजे कोणालाही विचारत होतं, कारण तिला वाईट वाटलं की ती स्टोरी सांगायची. 1-1.5 तास लागायचं त्या पिक्चरला सगळ्या. तर मला मी नंतर हसायचो, आई किती वेळा सांगणार, आता हे घडलंय, मला माहिती आहे, मला माहिती आहे. म्हणजे मी ना ती स्टोरी माझ्या आईच्या तोंडातून कमीत कमी 200-300 वेळा ऐकली. तर मी नंतर हसायचो आईला माझ्या, तरी काय तू सांगते आई. मला नव्हतं माहिती की मला ते लिहावं लागणार. मला ऍक्च्युली हे पुस्तक कौटुंबिक करायचं नाहीये, म्हणजे आमचं कुटुंबाचं पुस्तक करायचं नाहीये. तुम्ही वाचा, तुम्हाला असं वाटणार नाही की ते कौटुंबिक पुस्तक आहे, म्हणजे एका मुलाने केलंय किंवा ते लिहिलंय माझ्या आईनेच. मी फक्त त्याचे शब्द भरलेत. काय भरले? थोडी व्यक्तिचित्र भरली, थोडं वर्णन टाकलंय, संवाद माझ्या आईने स्वतः लिहिले होते. त्याच्यात काही फार मी केलेलं नाही. म्हणजे तरी सगळे म्हणत असतील तरी आईनेच भरपूर लिहून ठेवलेलं आहे की माझा मामा मला असं म्हटला. तिला नव्हतं माहिती की संवाद लिहावा लागतो, तिने लिहिलं तिच्या बोली भाषेत. माझे आजोबा असे दिसायचे, तिने लिहिलंय त्याच्यात, व्यक्तिचित्र पण लिहिली तिने. म्हणजे तेच फक्त थोडंसं मला काय म्हणतात शास्त्रशुद्ध भाषेत फलटणकर सरांनी समजून सांगितलं. मला माडगुळकर वाचल्यानंतर कळलं की असं लिहितात काय. मी कधी पुस्तकच वाचली नव्हती. म्हणजे मला खरं शपथ मी खोटं बोलत नाही, मला माडगुळकर माहितीच नव्हतं. मला माहितीच नव्हतं. म्हणजे मिरासदार कोण, शंकरकर कोण, इरगोंडा पाटील म्हणून त्यांनी पुस्तक दिलं मला, दवंडी म्हणून. कारण 27 शब्दांचं एक वाक्य व्हायचं. आईचं पुस्तक शब्दांना 27 शब्दांचं एक वाक्य. मला म्हटलं अरे एवढं मोठं वाक्य कसं पुस्तक होणार. हे इरगोंडा पाटील घे. मग त्यांच्या पुस्तकात वाचलं. मी आलो, मी गेलो, ते बोलले, एक मुलगा झाला. म्हटलं अरे काय 2 शब्दांचं वाक्य. मग मला ते थोडंसं कळलं की असं आहे. मग मला ते देहबोली म्हणून पुस्तक दिलं त्यांनी. मी प्रवास सांगतो तुम्हाला पुस्तकाला. देहबोली दिलं. आजोबा आले. आता प्रसंग मी 1000 वेळा ऐकले होते. अरे पाऊस होता, गुळाला येऊन दादा आले, लय चिखल होता, त्या दिवशी विजा होत्या आणि माझा जन्म झाला. ती सीता आजीच्याकडनं पण मी ऐकलं. जी आजी आहे ना त्याच्यामध्ये, तिने पण सांगितलं होतं मला. म्हणजे अशीच हिला गुंडाळून ठेवली होती. 3री मुलगी ना, जरा नकोशीच. नाराज नव्हते पण थोडी 3री मुलगी बाबा वाटत, कारण आमच्या आजोबांचं पण एकटाच एक अशी पिढी, म्हणजे वंश वाढला नाही, त्याच्यामुळे थोडी नाराजी. तर मग तो प्रसंग ऐकलेला होता, मग तो लिहायचा होता. मग ते लिहिलंय मी. मग ते देहबोली आलं मला की काय असते देहबोली. मग लिहिलं ते की आजोबा आले, पाऊस होता, चिखलाने वाहना भरल्या होत्या, झपझप चालत आले, वाहना काढल्या, खुटीवर पोत्यावरचं डोकं अडकवलं आणि आजीने त्यांना उपरणं देत ते डोकं पुसून बोलले, काय ग बजे, काय झालं. ते लिहिलं मी. ते तुम्ही त्याला शब्दांकन, तो प्रसंग फक्त लिहिला. तो काय माझी स्टोरी नाही ना. मी लिहिल्याने माझ्या आईची स्टोरी काय बदलत नाही ना. स्टोरी तर तीच आहे. तो वाचनीय व्हावा, तुम्हाला वाचताना बरं वाटावं. मला पहिल्या दिवसापासून हा प्रश्न पडायचा. मी सतत सगळ्यांना विचारायचो कसं वाटतं. ते विचारायचं कारण असं होतं, मी 30-40 जणांना दिलं. मी कोणाला द्यायचो, आमच्या चौकातला आला तर तिथे एक बसलाय, त्यांना मी स्टोरी वाचून दाखवायचो. तो अनुप शाळेत जरा हुशार नव्हता, 7वी-8वीला होता. तिथे सोडली त्यांनी शाळा. मी म्हणतो बघ रे कसं वाटतंय. चौकातल्या मुलांना पुस्तक द्यायचो जे वाचत नाही. बघ रे कसं, ते वाचायचे, अरे भारी वाटतंय रे. कारण मी दिलीप फलटणकर सरांना विचारलं होतं की सर पुस्तक चांगलं म्हणजे काय. त्यांनी मला एका शब्दात सांगितलं होतं, हातात घेतल्यानंतर ठेवू न वाटणारं
वाचू वाटणारं पुस्तक म्हणजे चांगलं आहे. मी गॅरंटी देतो याची, हे पुस्तक तसंच आहे. बहुतेक सगळ्यांना त्याचा अनुभव आला असेल. कारण मी आतापर्यंत म्हणजे आईच्या प्रकाशनात म्हणजे आमच्या गावाला जो कार्यक्रम झाला ऍक्च्युली तो वर्ष श्राद्धाचा होता, पण असं ठरलं की गावात परत एवढं पब्लिक कधी येणार आईची स्टोरी, म्हणून तिथं आम्ही पुस्तकं वाटली. आणि 3 वेळा प्रकाशन करणं असं काही डोक्यात नव्हतं. खरा साहित्यिकांच्या हस्ते व्हावा, त्याला साहित्यिक दर्जा यावा, म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण घेतला. एक औंधगाव भाजी मंडईमध्ये घेतला, कारण 30-32 वर्ष तिथं भाजीचा व्यापार होता, तिथल्या लोकांना कळावा. मला माहित नाही की प्रोटोकॉल काय आहे. उदगीरला आपलं गेलं पाहिजे पुस्तक, म्हणून उदगीरला. आणि हा जो आहे हा माझ्या डोक्यातला कार्यक्रम आजचा, की माझ्या आईचं प्रकाशन पुस्तक हा माझ्या डोक्यातला. बाकी सगळ्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ते कार्यक्रम केले. पुस्तक यश म्हणजे काय, आता मी काय बघतो माझ्या आईच्या पुस्तकाचं यश म्हणजे, मी 3 ह्यानी बघतो. म्हणजे तुम्ही कदाचित तुम्हाला पटणार नाही किंवा पटेल की पुस्तक वाचतात ते लोक. मी साहित्यिक बोलतात तसं बोलू नाही शकणार की माझ्या पुस्तकाचं यश हे कोणाशी तरी यशामध्ये, असं काही मी बोलू नाही शकणार फार. पण मला जे खरं वाटतं ते सांगतो. मी 3 प्रस्तावना वाचल्या आणि मला असं 5-6 लेखक म्हटले की स्मृतिचित्रानंतर तुझं पुस्तक तुमचं तसं वाटतं किंवा चांगलं वाटतंय. ते 600 पानाचं होतं. मी पुस्तक कधी वाचणार मी एवढं, कारण मी वर्षभर पुस्तकं वाचत होतो. मी 71 आत्मचरित्र वाचली त्या दरम्यान. तर स्मृतिचित्र मी चाळलं, मी वाचलं नाही अजून. मी चाळलं की काय आहे पुस्तक. मी जवळजवळ 2-3 दिवस म्हणजे काय या पुस्तकात, म्हणजे मला खरंच मला कळलंच नाही. पुस्तक सॉलिड आहे, वाचू वाटतं, म्हणजे वाचू वाटतं, पण ह्याच्यात काय या पुस्तकात. त्या बाईनी सगळं लिहिलंय, तिच्या आयुष्यात घडलं. तसंच माझ्या आईने पण लिहिलंय, म्हणून लेखकांना वाटतंय. आणि परत ते नाचगं घुमा पण म्हटले बरेच जण, नाचगं घुमा. तर माझ्या आईच्या पुस्तकाचं यश म्हणजे काय, कुणीतरी एखादा लेखक किंवा कुणीतरी एखादा वाचक 2 वर्षांनी 4 वर्षांनी 5 वर्षांनी कोणाच्या तरी प्रस्तावनेमध्ये म्हणेल की नाचगं घुमा ऐकते मी, सांगा तुम्ही जे सगळी नावं घेताय, आणि मी अंजना शिंदे हे पुस्तक त्या पठडीतलं आहे. जो मला ओळखत नाही तो, तेव्हा त्या पुस्तकाचं यश होईल. शासनाचा, सगळे म्हणतात राज्य शासनाचा रेकॉर्ड असतं, एखादा पुरस्कार मिळाला, तुम्हाला काय, मी पुरस्कारासाठी लिहिलं नाही, एखादं ऑन रेकॉर्ड यावं की मी गेल्यानंतर पण 200 वर्षांनी कोणाला औंधगाव कसं होतं बघायचं असेल, पारगाव कसं बघायचं होतं, त्यात वर्णन आहे. क्षेत्र आहे ना, वर्णन आहे त्या काळात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी सांगण्यासारखं आहे. प्रत्येक, तुम्ही जर ठरवलं ना, प्रत्येक माणूस लिहू शकतो. 10 पानाचा असेल, 200 पानाचा असेल, प्रत्येक माणूस लिहू शकतो. सर आता बोलतीलच, मी फार बोललो वाटतं. सगळ्यांचे आभार, तुम्ही आलात. मी आभार प्रदर्शन बोलणार होतो, थोडं आभार आधी मानले. चालेल, थँक्यू. म्हणजे पुस्तक कसं पोचेल आणि किती मान्यता मिळेल हे समीक्षकाचं रवी प्रकाशींनी मांडल्यासारखं आहे. म्हणजे सुंदर. आणि जाता जाता मी एवढंच म्हणेन, पण ह्या पुस्तकाचं साधर्म्य हे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या आमचा बाप आणि आम्ही याच्याशी आहे. त्याचं कारण असं की त्यांचे वडील हे रेल्वेमध्ये कामाला होते शिपाई म्हणून, आणि अगदी अक्षर ओळख होती. तर त्या अक्षर ओळखून नरेंद्र जाधवांनी लिहिलं, आणि त्या आत्मचरित्र आज जवळजवळ 100हून अधिक मला वाटतं आवृत्त्या संपलेल्या आहेत त्याच्या. तर अनेक भाषांमध्ये गेलेलं आहे, आणि तसं यश मिळावं अशी शुभेच्छा आपण व्यक्त करूया त्यांच्या रूपाने. आणि वेळ अधिक झालाय, मी सगळ्यांजण आपण उत्सुक आहोत. मी अंजना शिंदे या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभासाठी उपस्थित असलेले उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठीतले अत्यंत श्रेष्ठ प्रतिभावंत लेखक माझे मित्र आदरणीय भारत सासणे सर, मराठीतले नामवंत समीक्षक माझे मित्र आदरणीय रवी प्रकाश फलटणकर, या पुस्तकाचं शब्दांकन करणारे आणि प्रकाशक विशाल शिंदे, त्यांचे बंधू विनायक शिंदे, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र श्रीकांत चौगुले सर, या ठिकाणी उपस्थित असलेले मित्र हो. मी खरं तर आज नांदेडला कार्यक्रम घेतलेला होता, काल औरंगाबादला होतो, तिथून मी नांदेडला जाणार होतो. त्यावेळेस फलटणकर सरांनी जेव्हा मला या कार्यक्रमाला मी यावं असं सुचवलं, तेव्हा मी त्यांना अत्यंत स्पष्टपणे म्हटलं, पुस्तक वाचल्याशिवाय मी होकार देणार नाही.
मला हे पुस्तक मिळायला 2 तास उशीर झाला तरी मी लगेच दोघांनाही कळवलं होतं की अजून 2 वाजता मिळणार होतं, 4 वाजलेले. मी टेल्कोमध्ये 22 वर्ष काम केलंय, तेव्हा मिनिटाचा हिशोब ही टाटा साहेबांकडनं शिकलेली गोष्ट आहे. पुस्तक मिळाल्यानंतर मात्र मी ते वाचलं आणि त्यांना लगेच कळवलं दोघांना की मी येतो कार्यक्रमाला. त्यामुळे मी इथे उपस्थित आहे, तो मेरिटवर उपस्थित आहे. पुस्तक अत्यंत बारकाईनं वाचल्यानंतर मी हा कार्यक्रम स्वीकारलाय. मित्रहो, या पुस्तकाविषयी अतिशय वृत्ती अशी भाषणं झाली आणि ती होणार, कारण त्या पुस्तकाचा ऐवज जो आहे तो अतिशय उत्तम दर्जाचा असा आहे. मी सहज बघत होतो की हे पुस्तक मला का आपलं वाटतंय. सासने सर, अंजना शिंदे मॅडम यांचा जन्म 2 जून 1963 असं त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिलेलं आहे, फेसबुक अकाउंटवर लिहिलेलं आहे. आणि मला पटकन असं वाटलं की अरे आपण किती जवळ आहोत, कारण माझा जन्म 1 दिवस आधीचा आहे, 1 जून 1963 आहे. म्हटलं आपण अगदीच जवळच आहोत. आणि नंतर जेव्हा मी पुस्तकं आणि त्यातले अनुभव वाचत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की माझी आई मला या पुस्तकामधनं पुन्हा पुन्हा भेटते. आणि हे एका बाजूला विशाल विनायकची आई, पण दुसऱ्या बाजूला अनेकांची आई, म्हणजे एक व्यक्ती म्हणूनही वैशिष्ट्यपूर्ण, पण प्रातिनिधिक स्वरूपात सुद्धा मराठीमध्ये असं एक कणकट आत्मचरित्र. इथे उल्लेख झाला, पटणकर सरांनी काही पुस्तकांचा उल्लेख केला, इतरांनी उल्लेख केले. माझ्या माहितीप्रमाणे ही आकडेवारी चुकू शकते, पण मी आता 8 मार्चला फार बारकाईनं महिला दिनाच्या निमित्ताने यादी केली होती. तेव्हा 129 आत्मचरित्र पटणकर सर महिलांची मराठीमध्ये प्रकाशित झाली आहेत. आणि इथे आल्यावर मला मॅडमनी प्रेरणा हे त्यांच्या मुलीच्या आत्मचरित्राबद्दल सांगितलं, तर ते 130व आणि आत्ताचं हे वाचलेलं 131व. पण या 131 मध्ये प्लेसिंग कुठे आहे या पुस्तकाचं, मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. नेमकं कुठे स्थान मराठीमधल्या या 131 आत्मचरित्रामध्ये मी अंजना सुर्वेचं असेल, मात्र शिंदेचं असेल, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण ते बोलत असताना मला हे सांगितलं पाहिजे की इथे पटणकर सरांनी सुद्धा 4 शब्दामध्ये 9-10 आत्मचरित्रांचा उल्लेख केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पुस्तकांचा उल्लेख केला. विशालने सुद्धा आता बोलताना स्मृतिचित्रचा उल्लेख केला आणि तो होणार, कारण मराठीतल्या अत्यंत श्रेष्ठ आत्मचरित्रांमधलं स्मृतिचित्र आहे. पण आपण जर सामाजिक सांस्कृतिक अशा पद्धतीने बघितलं तर या 130-31 पैकी मी 100 वाचलेली आहेत, माझ्या संग्रही आहे. आणि त्यामुळे त्या पुस्तकांचं वैगुण्य नाही, पण त्या पुस्तकांची वैशिष्ट्य सांगताना यातली बहुसंख्य पुस्तकं ही मध्यमवर्गीय जीवनानुभव असलेल्या महिलांनी लिहिलेली आहेत. हा कमीपणाचा मुद्दा नाही, मी फक्त वेगळेपणा वैशिष्ट्य सांगतोय. 30-31 पुस्तकं ही जी अजून वाचलेली नाहीत, मी पण त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. आणि त्यामुळे साधारणपणे असं दिसतं की गावगाड्याच्या आतले, गावगाड्याच्या बाहेरचे, विशेषतः गावकुसाच्या बाहेरचे, त्यांचे जीवनानुभव सुद्धा अतिशय धगधगते असल्यामुळे खूप महत्वाचं आहे. त्या पुस्तकांकडे लक्ष पण वेधलं गेलं आणि ते जायला हवं. मधल्या काळामध्ये सासने सर काही पालावरचं जग आलं आणि त्याच्यामध्ये भटक्या मुक्तांमधनं काही महिलांनी आत्मचरित्र लिहिली, तीही महत्वाची अशी आहेत. आदिवासींमधनं अगदी अपवादात्मक होईना, पण रजुबाई गावित यांच्यासारख्यांचं अदोर आणि इतर पुस्तकं आलेली आहेत. मला असं दिसतं की बहुजन समाज म्हणून ज्याला आपण कष्टकरी समाज म्हणतो, शेतीवर अवलंबून असलेला किंवा शेतीशी संबंधित असलेला, त्यातल्या सुद्धा काही महिलांची आत्मचरित्र आलेली आहेत. पण बलुतेदार अलुतेदार आणि त्यातही पुन्हा स्वतः श्रमिक, स्वतः आयुष्यभर कष्ट करत करत अत्यंत जिद्दीने पराक्रमाने आपलं घर, आपलं कुटुंब उभं केलेलं, अशा प्रकारचं आत्मचरित्र माझ्या वाचनातलं मराठीतलं हे मला महत्वाचं असं आत्मचरित्र वाटतं. आणि या दृष्टीनं या पुस्तकाचं प्लेसिंग जर करायचं असेल तर फार मी घाई करतोय किंवा मी खूप मोठं पाऊल उचलतोय असं मानू नका. पण मला मराठी कादंबऱ्यांमधली, मराठी साहित्यामधली जी पुस्तकं आवडतात, एकूण कथा असतील, कादंबऱ्या असतील, वैचारिक पुस्तकं असतील, दस्तावेज पटणकर सर म्हणाले तशी चरित्र आत्मचरित्र असतील, तर धग हे मला एक मराठीतलं अत्यंत श्रेष्ठ पुस्तक वाटतं, जे एका कष्टकरी बाईचं, एका शिंपी बाईचं जीवनचरित्र मांडणारं पुस्तक आहे. मराठीतल्या अगदी पहिल्या 10 सर्वश्रेष्ठ पुस्तकांमध्ये सुद्धा जे निवडलं पाहिजे असं, हे माझं व्यक्तिगत मत आहे, ते चुकीचं असू शकतं.
ते सगळ्यांना पटलं पाहिजे असं काही नाही, कारण व्यक्तिपरत्वे मतं बदलू शकतात. पण धग तसं पुस्तक आहे. कौतुक नावाच्या बाईचं सगळं जगणं त्याच्यामध्ये येतं आणि ते विलक्षण आहे. मी अंजना शिंदे वाचत असताना असं शोधत होतो की याच्यामध्ये काय आपल्याला या पुस्तकाचं बलस्थान दिसतं. विशाल अतिशय प्रामाणिकपणे प्रांजळपणाने आता बोलला आणि ते मनापासून तो बोलला, भरून आला. त्याला 2-3दा त्याने लिहिलंय की मी काही महिने तर दरवाजा बंद करून आतमध्ये रडतच होतो हे पुस्तक लिहिताना. पुन्हा पुन्हा त्या जखमा, पुन्हा पुन्हा ते जगणं. आणि खरं आहे, खूप वेदना, खूप, कारण इतकी आई बोलकी, कष्टाळू, प्रचंड असं विश्व उभं केलेली अशी लाभलेली आई गेल्यानंतर ते रितेपण येणं अगदी स्वाभाविक आहे. विशाल, माझी आई जाऊन आता 17 वर्ष झाली, पण अजूनही मी असं म्हणणार नाही भावडेपणाने दररोज आठवण येते वगैरे, पण पहिले काही महिने, निदान काही वर्ष आणि आता सुद्धा ती पुन्हा पुन्हा भेटते, पुन्हा पुन्हा समोर येते. आणि त्याचं कारण तुझ्या आईच्या आणि माझ्या आईमधल्या कष्टाचं साम्य, प्रचंड राबण्याचं साम्य, पण काहीतरी एक अतिशय मोठा ध्येयवाद. आणि तुमचे वडील भले आहेत, कर्तबगार आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांच्या काही व्यसनांचा आणि त्यांच्या काही गोष्टींचा उल्लेख येतो. तेव्हा मला असं वाटलं की अरे काय या कष्टाळू बायकांच्या वाट्याला असं काय येतं दरवेळेला. माझ्या वडिलांबद्दल मी काही इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलणार नाही, कारण ते बोलायला खूप धाडस लागतं. विशालने आणि त्याच्या आईने स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. त्याचं कारण ते पुस्तक वाचलंय वडिलांनी, त्यांनी लिहिलंय की वडिलांनी वाचलंय, पण वडिलांनी सेन्सॉर नाही केलं. नाही तर वडील म्हणू शकले असते की माझ्या व्यसनांचा उल्लेख केला तो काढून टाका. विशाल, अजून तुम्हाला त्रास नाही सुरू झालेला. तो तुमच्या पुस्तक गाजलं तर त्यातला वाटा मागायला येतील, आणि जर गाजलं नाही तर आमची तुम्ही याच्यामध्ये बदनामी केली म्हणून सुद्धा अंगावर येतील. येऊ देत, काही बिघडत नाही. मी असं सांगत होतो की या पुस्तकाचं प्लेसिंग जर करायचं असेल मराठी आत्मचरित्रांमध्ये, विशेषतः